स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याची कविता एक व्हायरल होतीये. एकनाथ शिंदे यांच्यावरची ही कविता आहे असं म्हटलं जात आहे आणि त्यांच्या नेत्यांकडनं किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं त्याचा स्टुडिओ फोडण्यात आला आणि महाराष्ट्रातलं राजकारण देखील तापलं. मात्र या सगळ्या याच्यावर रुपालीताई ठोंबरे यांचं नेमकं मत काय, त्यांची भूमिका काय आहे हे पण समजून घेऊया. काय नेमकं मत आहे, कारण तुमच्याच मित्रपक्षाकडनं असं करण्यात आलंय आणि अर्थात स्टुडिओ फोडणं कितपत योग्य वाटतंय? स्टुडिओ जो फोडला त्याचं नक्कीच समर्थन करणार नाही, कारण का लक्षात घ्या आम्ही सरकारमध्ये आहोत आणि जो काय हा कॅमेरा म्हणून स्टँडअप कॉमेडियन आहे यांनी जी काय कविता केली आहे एक ती हास्य विनोदी म्हणून त्यांनी जी काय केलेली आहे, नक्कीच जर त्यातनं ज्या भावना दुखावल्या गेलेल्या असतील तर आपण त्याला कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी म्हणून माफी मागू शकतो किंवा संविधानिक पद्धतीने आपण आंदोलन करू शकतो. जर आपण सरकारमध्ये नसतो आणि मग तुम्ही हा राग व्यक्त केला असेल तर मी समजू शकते, परंतु जो काही त्याचा स्टुडिओ वगैरे फोडण्यात आलेला आहे, ज्यांनी फोडलाय त्यांच्या सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले, त्यांना मेहरबान कोर्टामध्ये समोर हजर करण्यात आलेला आहे. मुळात हा जो कामरा बिमरा जो कोण आहे, मला असं वाटतं की तो आजपासून ट्रेडिंगमध्ये आला, म्हणजे हिटवर आला, एकदम टॉप झाला तो. म्हणजे कुणी यावं महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलावं आणि सरकार म्हणून आपण त्याला उत्तर द्यायचं हे योग्य नाही असं माझं म्हणणं आहे. कारण की ठीक आहे, एखाद्या कॉमेडीमॅननी केले, पूर्वीच्या काळात दादा कोंडके होते, पु ल देशपांडे होते, एक हास्य विनोदामध्ये डबल मिनिंगमध्ये बोलायचे. आता तुम्ही म्हणताल की मीही याच तोडफोडीतनं आलेली, पण तेव्हा मी विरोधात होते. आता आम्ही सत्तेत आहोत, म्हणजे भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आणि शिवसेना शिंदे साहेब, म्हणजे आम्ही सगळे सत्तेत आहोत. एखादा मनुष्य जर आपल्यावर आरोप करतोय किंवा हास्य विनोद करत असेल तर कार्यकर्त्यांनी एक जबाबदारीचं भान ठेवून त्या पद्धतीने उत्तर देणं गरजेचं आहे. याआधी महापुरुषांवर सुद्धा वक्तव्य करण्यात आली, लक्षात घ्या, त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात आली, पण ते संविधानाचा वापर त्यांना जो काही अधिकार आहे त्यातनं वाचतायत किंवा कोर्टामध्ये त्यांचे पेंडिंग आहेत. पण तेव्हा अशी तोडफोड झाली नाही, त्यांच्या घरांवर लोक गेले नाहीत, सत्ताधारी पक्ष असू देत किंवा विरोधकही असू देत, हे कोणी त्यांच्या घरावर जाताना दिसले नाही, तोडफोड करताना दिसले नाही. मात्र कुणाल कामराची एक कविता येते आणि रात्रीतून त्याचा स्टुडिओ फोडला जातो. त्याच्यामुळे सांगितलं की ही जबाबदारी आमची म्हणजे सरकारची आहे. हे अशा पद्धतीने स्टुडिओ फोडायचा नव्हता, कारण का ज्यावेळी महापुरुषावर अपशब्द बोलण्यात आले, आपण सरकार म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि ते कोर्टामध्ये म्हणजे पोलीस त्यांना अटक करतायत, त्यांना जे काही कोर्टाचं संरक्षण असेल त्याच्या ह्यानी ते वाचतायत. सरकारनेच जर अशा पद्धतीने केलं तर विरोधकांना हे आयतं खोलीत मिळालं आणि आता ते आमच्यावर भीडमार चालवत आहेत. मग मी प्रामाणिकपणे सांगते, माझी सतसत विवेकबुद्धी जागृत ठेवून तुमच्याशी बोलते. मला माहिती होतं तुम्ही हेच प्रश्न विचारणार, कारण का आम्ही सरकारमध्ये आहोत आणि आमच्या सरकारला घरचा आहेर दिल्यासारखं आहे का? घरचा आहेर म्हणजे घरचा आहेर दिला असं म्हणण्यापेक्षा आमच्या कार्यकर्त्यांनी थोडंसं सांभाळून वागणं गरजेचं आहे, संयम बाळगला गेला पाहिजे होता. कारण का विरोधकांना आता आयतं खोलीत मिळाले, ते म्हणणारच, या गोष्टी बोलणारच. त्याच्यामुळे जो कोणी हा म्हणजे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना त्या नेत्यांनी तर सांगितलेलं आहे, बरं आमच्या कार्यकर्त्यांनी फोडलं म्हणून त्यांना फोडा मोकाट सोडण्यात आलेलं नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ज्यांची नुकसान झाली आहे ते आंदोलकांकडनं जशी भरपाई होती तशीच तोच कायद्यानुसार यांच्याकडनं सुद्धा ती भरपाई होईल. परंतु हा जो कामरा बिमरा आहे यांनी खरंच जर राजकारणाच्या दृष्टिकोनातनं हे कॉमेडी केलं नसेल तर सर्वसामान्य ह्या सगळ्या भावना लक्षात घेऊन त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. तुमच्या कॉमेडीच्या ह्याच्यासाठी आमच्या महाराष्ट्राला कशाला तुम्ही वेठीस धरता? राज्याच्या महत्वाच्या माणसावर किंवा एका मुख्यमंत्र्यांवर अशी कविता करणं हे एकीकडे राहतं, पण इन्फ्लुएन्सर्स जे आहेत, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, ते सातत्याने ह्या गोष्टी करताना दिसतात. कधी कोणाच्या तरी लैंगिक आयुष्यावर बोलताना दिसतात, कधी एखाद्या नेत्यावर टाइमपास करताना दिसतात, कधी एखाद्या शहरावर बोललेलं दिसतं. पुण्याचं स्थळ पुणे म्हणून पण अनेक गोष्टी अशा केल्या जातात. मग हे योग्य वाटतं का? ऍज अ इन्फ्लुएन्सर, ज्या इन्फ्लुएन्सरकडनं लोक इन्फ्लुएन्स होतात, त्यांचा मार्ग घेण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र त्यांच्याकडनंच असे प्रकार दिसत आहेत. हे प्रकार थांबले पाहिजे. मी पुन्हा सांगते की राजकारणाच्या ह्या प्रत्येक तुझं माझं तुझं एकमेकांवर आरोपाच्या ह्याच्याबद्दल आपण राजकारण सोडून आता राजकीय लोकांच्या वैयक्तिक लेवलवर बोलतोय. बरं, याच्यात पुरुषच पुढे असं नाही म्हणता येणार, महिला सुद्धा पुढे जायला लागल्यात. मग उपयोग काय आहे? म्हणून सांगते की सरकारमधले असू नाही तर विरोधक असेल, राजकारण्यांनी एक चौकट पाळली पाहिजे. कारण का फक्त तुमच्या आरोपासाठी तुम्ही तुमचं शहर बदनाम करताय,
तुम्ही हे राजकारण्यांचं नाही बोलते, हे मी इन्फ्लुएन्सरचं बोलतायत, जे स्टँडअप कॉमेडियन्स आहेत, रील स्टार्स आहेत, यांच्याकडनं या गोष्टी सातत्यानं होताना दिसतात. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना बऱ्याचपैकी आपण आटोक्यात आणलेला आहे. आता जर तुम्ही फक्त कॅमेरा हा जो विषय घेतला, त्याच्या पूर्ण जर तुम्ही बघितलं तर त्याच्यात आपल्याला अश्लीलता शोधावी लागेल, त्याच्यात आपल्याला अपशब्द शोधावे लागतील, त्याच्यात आपल्याला अब्रू नुकसानी काय होते ती शोधावी लागेल आणि त्याच्यानुसार गुन्हे दाखल करावे लागतील. आता कॅमेराचा विषय सोडला, जर इतर जी कोणी आहेत इन्फ्लुएन्सवाले, हे जाणीवपूर्वक हे जे आहे ना, हे सोशल मीडिया लाईक्स आणि कमेंट्सच्या नादात हे सगळं होतं. त्यासाठी आणि फेमस होण्यासाठी आपण एखादी केस सुद्धा अंगावर घेऊ या लेवलला ही लोक गेलेली आहेत. तर याच्यावर आधुनिक याच्यानुसार प्रचितीत कायद्यानुसार कारवाई होणं गरजेचं आहे आणि हे थांबवणं सुद्धा गरजेचं आहे. हे कोण थांबवू शकतं? हे सरकारबरोबर, पोलिसांबरोबर तुम्ही आम्ही सर्वसामान्य थांबवू शकतो, त्यांना सगळ्यांना तिथे जागेवर गप्प करून. त्याच्याशिवाय हे थांबणार नाही. तुम्ही पेशानं वकील आहात, तर एक शेवटचा प्रश्न, डिजिटल सेन्सॉरशिप बाबत बोललं जात नाही. म्हणजे पिक्चर येताना सेन्सॉरशिप लादली जाते, तर ती गाळणी बसते, ते फिल्टर्स बसतात. पण सोशल मीडिया असं झालंय की मोबाईलमध्ये 3 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल होतो आणि असे लोकांवर पडसाद मिळतात, लोकांकडे वेगळा मेसेज जायचा प्रयत्न असतो तो. तर डिजिटल सेन्सॉरशिप आली पाहिजे किंवा या सगळ्या मोबाईलवर ज्या रील्स आहेत त्याच्यावर सेन्सॉरशिप आली पाहिजे असं वाटतं तुम्हाला? येणार आहे, कारण का हा नवीन आधुनिक ट्रेंड आहे. याआधी हा नव्हता, त्याच्यामुळे आता हा सेन्सॉरशिप फेसबुकच्या बाबतीत पण येईल. पहिलं फेसबुक आपण कसं वापरत होतो, आता किती ते याच्यामध्ये आणलेलं, कायद्याच्या ह्याच्यामध्ये आणलेले, त्याच्यामुळे ती डिजिटल सेन्सॉरशिप आलीच पाहिजे. पण पुन्हा सांगते, या सोशल मीडियावर उठकीसूट काही व्हिडिओ करणे आणि हे याच्यावर जोपर्यंत भक्कम कायदा येत नाही किंवा त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत कमी होणार नाही, हा एक पाठ. आणि प्रत्येक नागरिकांनी ठरवलं पाहिजे, सोशल मीडिया हे फक्त प्रसिद्ध माध्यम आपल्यासाठी आहे, त्याच्यातनं सुद्धा आपलं करिअर बर्बाद होऊ शकतं, आपल्यावर गुन्हे दाखल होतात. आता ऍक्च्युली का आमच्या बंधूंनी, म्हणजे शिवसेनेच्या बंधूंनी घाई केली मला कळत नाही. नाहीतर त्याला लिगली खूप चांगल्या पद्धतीने त्या कॉमेडीमॅनला आपण आणू शकतो. ठीक आहे, त्याला 2-4 दिवस गेले असते, पण ह्या पद्धतीने योग्य नाही, सरकार म्हणून योग्य नाही. तू सरकारमध्ये नसते आणि मग हाणला असताना मग केस 12 बेस वाजवले असते तरी चाललं असतं. सो शिवसैनिकांनी जो काही प्रकार केला, म्हणजे स्टुडिओ फोडला किंवा जी काही आक्रमक भूमिका घेतली, ती भूमिका योग्य नव्हती, त्यांनी संयम बाळगायला हवा होता, असं मत रुपालीताई यांनी व्यक्त केलंय. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.